बातमी आहे महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सातारा हत्याकांडाची। क्रूरकर्मा डॉक्टर संतोष पोळच्या फार्म हाऊसवरती अजून 2 खड्डे सापडल्याची माहिती मिळतेय। 6 जणांची हत्या केल्यानंतर डॉक्टर पोळचा पुढचा निशाणा खुद्द त्याची नर्स असल्याची माहिती आता पुढे आली आहे। तिच्या हत्येचा बेत आखण्याआधीच डॉक्टर संतोष पोळनं हे 2 खड्डे खणून ठेवलेले होते अशी माहिती आता तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे। याआधी संतोष पोळनं 6 हत्यांची कबुली दिलेली आहे। त्यानंतर संतोष पोळचं जे फार्म हाऊस आहे तिथे तपासणी केली असता मृतदेह सगळे हाती लागले। गेल्या काही वर्षांपासून त्याने जे खून केलेले होते ते मृतदेह त्याने आपल्या फार्म हाऊसच्या परिसरातच गाडून ठेवलेले होते आणि त्यानंतर आता 2 नवे खड्डे सापडलेले आहेत। आणि या सगळ्या नव्या तपशिलांसंदर्भात पोलिसांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। वेता साहेब, काय सांगाल, त्यांनी त्या ठिकाणी आणखी काही खड्डे खणून ठेवलेले दिसून आलेले आहे तुम्हाला? हां, ज्या ठिकाणी आम्हाला प्रेत मिळून आले त्याच्या बाजूलाच बॅक साईडला फार्म हाऊसला 2 खड्डे खांदून ठेवले होते। कदाचित भविष्यात तो त्याची सहकारी आहे जिचं नाव ज्योती मांढरे आहे की तिला या गोष्टी सगळ्या कळल्या होत्या आणि तिला जर पुढे काही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। तो ज्योतीला घेऊन जेव्हा फरार झाला मुंबईला, त्यामुळं त्याला कल्पना नव्हती की ज्योती पोलिसांसमोर केलेल्या पापाचं किंवा केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना देईल। त्यामुळेच तो मला मुंबईत दादरला मिळाला। त्याच्या ज्योतीच्या सांगण्यावरूनच तो आला, कारण ज्योतीबरोबर त्यांनी देवळामध्ये लग्न केलं होतं असं सांगतोय। त्याचा ज्योतीवरती एवढा पूर्ण विश्वास होता की पोलिसांनी पकडलं तर काही पोलिसांना सांगायचं नाही, दोघांनी आत्महत्या करायच्या इथपर्यंत त्यांची मजल गेली होती आणि त्याचं सर्व जे कारण आहे ते पोलिसांच्या माती टाकायचं। त्याच कालावधीत ह्या डॉक्टरकडे जाण्यासाठी निघालेले आणखी काही लोक मिसिंग आहेत, त्याच्या आपण लिस्ट काढली असेल, ती किती आहे अंदाजे लिस्ट? नाही, आमच्याकडे तर सध्या आणि 4 मिसिंग आहेत त्याच्या अनुषंगाने वाई पोलिसांना। तर त्या दृष्टीनं त्यांचं काही लिंक होतं का, त्याच्याकडे काही उपचार करत होते का, त्याच्या संपर्कात होते का, याविषयी नातेवाईकाकडून आणि पुन्हा नव्यानं त्या मिसिंगचा तपास आणि करतो या दृष्टीनं। निश्चितच डॉक्टर हा आता सध्या तरी वेगवेगळ्या पद्धतीनं मी 6च खून केले असं जरी सांगत असला तरी आणखी काही पैलू ह्याच्यामधून निश्चितच बाहेर पडू शकणार आहेत, कारण की त्या ठिकाणचे असलेले मोकळे खड्डे आणि त्याचबरोबर याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणखी काही मिसिंग असलेले व्यक्ती। कॅमेरामॅन निलेश राहुल तपासे, एबीपी माझा, वाई। तेव्हा आत्ताच जी ताजी माहिती हाती येते त्यानुसार आणखी 9 जण गावातले बेपत्ता असल्याची माहिती हाती येते। त्यामुळे बेपत्ता असलेल्यांचा आकडा आहे तो आता 15 वरती जाऊन पोहोचलेला आहे। या आधीच डॉक्टर संतोष पोळनं 6 हत्यांची कबुली दिलेली होती। आज पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार संतोष पोळच्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये 2 नवीन खड्डे देखील आढळले। आणि या सगळ्या संदर्भात नेमकं तपास टीमने काय माहिती दिलेली आहे आणि काय शक्यता वर्तवलेल्या आहेत जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी। लाचलुचपत विभागाची दहशत माजवत वाई पोलिसांवरती मोठी दहशत माजवणारा नराधम म्हणावं लागेल असा क्रूरकर्मा हा संतोष पोळ ह्याच्यावरती जी काही कारवाई केली ती या वाई पोलिसांनी नेमकी कशा पद्धतीने कारवाई केली, काय वाटतं या सगळ्या टीमला, त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय वाटतंय आजच्या परिस्थितीला आपण जे काम केलं? आजची परिस्थिती पाहता आम्हाला खूप समाधान वाटते की आम्ही अशा नराधमाला पकडू शकलो आणि ज्या महिलांना त्याने अशा क्रूर पद्धतीनं मारलं त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो, याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटत आहे। आणि इथून पुढेही आम्ही महिलांबद्दल जे काही अत्याचार घडत राहतील त्यांना आम्ही असाच न्याय देत राहू आणि असाच पाठिंबा देत राहू। तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय अशा नराधमाला पकडून। इथून पुढेही महिलांसाठी आम्ही छान काम करू। तुम्ही ज्या वेळेला काम करत होता ह्या टीममध्ये त्यावेळेला कशा पद्धतीने प्रेशर तुमच्यावरती होतं?
प्रेशर म्हणजे काम करताना तो वेगवेगळ्या ट्रॅक्स वापरायचा. कधी ACPची धमकी असायची किंवा स्वतःला काय करून घेण्याची धमकी दिली त्याने. इतर वेळी बाहेरून ACP मार्फत त्याने केल्या ट्रॅपच्या मार्फतीनं मग प्रेशर आणायचा तो. अशा पद्धतीनं काम करताना त्यानं अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी. तुम्ही ज्यावेळेला अँटी करप्शनच्या अनुषंगाने भीती खात होता, काय नेमकं म्हणजे अधिकाऱ्यांकडनंही दबाव तसा होता का की तुम्ही व्यवस्थित काम करा, काय नेमकं? नाही, अधिकाऱ्यांच्या बिलकुल दबाव नव्हता. सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्या सूचना होत्या की जो जिथे सापडेल त्यावेळेला त्याला ताब्यात घ्या आणि त्या पुढचं काय असेल ते आपण बघूया. परंतु त्यांना जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जे ही केलेले आहे त्याने एक दबाव तंत्र वापरून तपासात वेळोवेळी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. स्वतः त्या हिच्यामार्फत ज्योती मांढरेमार्फत वार करून की बहाणा केला की त्यानं आमच्यावर ही केलेलं आहे, खुनी हल्ला केलेल्या लोकांनी, आणि दिशाभूल तपासात व्यत्यय आणलेला आहे. काय सांगाल तुम्ही की ज्यावेळेला तुम्ही तपास करत होता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो प्रेशर तयार करत होता त्यावेळेला भीतीचं वातावरण होतं का? मग तुम्ही काय काळजी घेत होता? नक्कीच भीतीचं वातावरण होणं म्हणायला काय हरकत नाही. वाई शहरातली जशी परिस्थिती पाहता लोकांच्या मनामध्ये संतोष पोळबद्दल पूर्णपणे भीती होती. परंतु आमचे वरिष्ठ माननीय वेताळ साहेबांनी आम्हाला त्याबाबत चांगलं मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे आम्हाला तपास करत असताना कोणतीही अडचण साहेबांनी आम्हाला येऊ दिलेली नाही. त्यामुळे तपासामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये पुढे जाता आलेले आहे. साहेब, आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगावं लागलं की अँटी करप्शन आणि पोलीस आपलं वाई पोलीस स्टेशन असे सगळे सध्या चर्चा सुरू आहे. काय त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणून कर्मचाऱ्यांना नेहमी सकाळी चर्चा करू? मी वाई पोलीस स्टेशनला आल्यापासून डॉक्टर संतोष पोळ याच्याबद्दल मला विविध ठिकाणाहून त्याच्या ज्या सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याची तसेच विशेषतः पोलीस खात्यावरती दबाव आणण्याची ही पद्धत मला सर्वांनी सांगितली होती. आणि ज्यापासून आम्ही पोळच्या मागे तपासावरती होतो तेव्हापासून मी माझ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना सकाळी देखील परेडवरती आणि संध्याकाळी परेडवरती डॉक्टर पोळ केव्हाही आपला कोणाचा कुठल्याही आमिषाने घात करू शकतो आणि आपली ही तपासाची जी मोहीम मध्ये खंड आणू शकतो. आणि जर त्याच्यात तो सक्सेस झाला तर आपण जनतेला किंवा आपल्या खात्याला आपण काय उत्तर देऊ, म्हणून प्रत्येकाने कुठल्याही आमिषाला केव्हाही बळू पडू नका ह्या सूचना देऊन आम्ही प्रत्येक वेळी त्याच्या मागावरती होतो आणि कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य मी उंचवत होतो. तुम्ही ज्या वेळेला संतोष पोळच्या अनुषंगाने त्या भागात काम करायला जात होता किंवा इथं काम करत होता त्यावेळेला मनात कुठं अशी भीती, त्याची जी काय बाकीच्या डॉक्टर म्हणून जी भीती होती तशी काय भीती जाणवत होती का? आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही कशा पद्धतीने काम करत होता? माझी ही दुसरी टर्म आहे वाईमध्ये. 2005 त्यांनी एक मिसिंग होती संगीता गायकवाड म्हणून, हिच्या तपासास आम्ही एक अर्ज होता चौकशीला. या अर्ज चौकशी PSI नाईक यांच्याकडे होती. त्यांच्या हाताखाली राक्षे आणि SI जाधव यांनी तपास करू नये म्हणून त्यांच्या कर्मचाऱ्यावर ट्रॅप आणला, राक्षे आणि जाधव यांच्यावर. त्यामुळे तो तपास तिथं थांबला गेला. आता माझी दुसरी टर्म सुरू झाली. यामध्ये वेताळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांनी योग्य वेळ मदत केली, मार्गदर्शन केलं. आणि आज इथं जायचं आहे, इथं आपल्याला पोळच्या इथं जायचं आहे म्हणून आम्ही अगोदर सगळे तयार होऊन सगळे व्यवस्थित गेलो. दहशत असायची का? दहशत तर भरपूर. तो काय करेल आणि काय नाही सांगता येत नाही. डॉक्टर म्हणून संतोष पोळ हा वेगळ्या पद्धतीनं ग्रामस्थ लोक तिथली दहशतीमध्ये राहिली. मात्र पोलीस खात्यालाही वेगवेगळ्या टेक्निकनं जो दहशतीखाली ठेवू शकतो त्याचा माइंड कशा पद्धतीनं असू शकतो याच्याबद्दलची सध्या चर्चा करणं चुकीचं राहील. मात्र त्याच्या वेगवेगळ्या पैलूतून अनेक गोष्टी आणि अनेक भानगडी बाहेर येण्याची शक्यता आहे. कॅमेरामन निलेश, राहुल तपासे, ABP माझा, वाई, सातारा.